पाठ 7. धातू अधातू. सर्व मूलद्रव्यांचं सर्वसाधारणपणे धातू, अधातू आणि धातू सदृश्य या 3 वर्गात वर्गीकरण केलं जातं. पहिल्यांदा बघूया धातू. धातूंच्या गुणधर्मामध्ये धातूंना चकाकी असते, ते कठीण असतात, त्यांची तार किंवा पत्रे बनवता येतात, ते उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात आणि त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, लोखंड. आता पहिल्यांदा धातूंचे भौतिक गुणधर्म. 1. अवस्था. सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत असतात. अपवाद पारा आणि गॅलियम जे कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. 2. तेज म्हणजे चकाकी. धातू तेजस्वी असतो. 3. कठीणपणा. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात. अपवाद सोडियम व पोटॅशियम हे इतके मऊ असतात की चाकूने सहजपणे कापता येतात. 4. तन्यता. छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते, याला म्हणायचं धातूची तन्यता. 5. वर्धनीयता. एक खिळा घ्या आणि त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने ठोकत राहा, तुम्हाला पातळ पत्रा तयार होताना दिसेल, याला म्हणायचं धातूची वर्धनीयता. 6. उष्णतेचे वहन. धातू उष्णतेचे सुवाहक असतात. 7. विद्युत वहन. धातू विजेचे सुवाहक असतात. अपवाद शिसे. 8. घनता. धातूंची घनता जास्त असते. अपवाद सोडियम, पोटॅशियम व लिथियम यांची घनता पाण्यापेक्षा कमी असते. 9. द्रवणांक व उत्कलनांक. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक व उत्कलनांक जास्त असतात. अपवाद सोडियम, पोटॅशियम. 10. नादमयता. धातू नादमय असतात. यानंतर अधातू. अधातूंचे भौतिक गुणधर्म. 1. भौतिक अवस्था. सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू, द्रव व वायुरूपात आढळतात. 2. चकाकी. अधातूंना चकाकी नसते. अपवाद हिरा किंवा आयोडीनचे स्फटिक. ठिसूळपणा. स्थायूरूप अधातू ठिसूळ असतात. काही अधातू मऊ असतात. अपवाद हिरा, कार्बनचे अपरूप. हा जगातील सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ. तन्यता व वर्धनीयता. अधातू तंतुक्षम व वर्धनीय नसतात. उष्णता व विद्युत वहन. अधातू उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक असतात. अपवाद ग्रॅफाइट, कार्बनचे अपरूप. हे विजेचे उत्तम सुवाहक असतात. घनता. अधातूची घनता कमी असते. द्रवणांक व उत्कलनांक. अधातूचे द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात. अपवाद कार्बन, बोरॉन हे उच्च तापमानाला वितळतात. यानंतर धातू सदृश्य. उदाहरण आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी. या मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. आता बघूया धातूंचे रासायनिक गुणधर्म. 1. इलेक्ट्रॉन संरूपण. बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे 3 पर्यंत असते. 2. आयनांची निर्मिती. संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन प्रभारी आयन, धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती धातूंमध्ये असते. उदाहरणार्थ सोडियम 281 यामधून 1 इलेक्ट्रॉन जातो आणि सोडियमचा धन आयन अधिक 1 इलेक्ट्रॉन तयार होतो. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांची ऑक्साइडे तयार होतात. धातूंची ऑक्साइडे आम्लारीधर्मी असतात. धातूंच्या ऑक्साइडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन क्षार आणि पाणी तयार होते. आम्लाबरोबर अभिक्रिया. बहुतेक धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. पाण्यासोबत अभिक्रिया. काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. अधातूंचे रासायनिक गुणधर्म. 1.
इलेक्ट्रॉनी संरूपण. बहुसंख्य अधातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत असते. आयनांची निर्मिती. संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणप्रभारी आयन, ऋण आयन म्हणजेच ऍनायन निर्माण करण्याची अधातूंची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ क्लोरीन अधिक इलेक्ट्रॉन यापासून मिळतं क्लोराईड आयन. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. अधातू ऑक्सिजनशी संयोग करून त्यांची ऑक्साइडे तयार करतात. ही ऑक्साइडे आम्लधर्मी असतात. ती आम्लारीशी संयोग पावून द्रावणीय क्षार व पाणी तयार होतं. अधातूंचे ऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करतात. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. यानंतर राजधातू. सोने, चांदी, प्लॅटिनम यासारखे काही धातू राजधातू आहेत. हे निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. त्यावर हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही. त्यांचं क्षरण होत नाही आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया कक्ष तापमानाला होत नाही. राजधातूंचे उपयोग. 1. अलंकार बनवण्यासाठी. चांदीचा उपयोग औषधीमध्ये. सोन्या चांदीची पदके तयार करतात. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी, सोने यांचा उपयोग होतो. प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो. सोन्याची शुद्धता. सोने हा एक राजधातू असून ते निसर्गात मूलद्रव्य स्वरूपात आढळते. 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने हे मऊ असते. त्यामुळे शुद्ध सोन्याने तयार केलेले दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात. म्हणून सोनार त्यामध्ये तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळतात. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचं सोनं वापरतात. यानंतर क्षरण. धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होते आणि धातूंची संयुग तयार होतात. या प्रक्रियेत धातू झिजतात, याला म्हणायचं क्षरण. यानंतर संमिश्रे. 2 किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव म्हणजे समांगी मिश्रणाला संमिश्र म्हणतात. उदाहरणार्थ स्टेनलेस स्टील बरोबर लोखंड अधिक कार्बन अधिक क्रोमियम अधिक निकेल. पितळ हे संमिश्र बरोबर तांबे अधिक जस्त. कांस्य हे संमिश्र तांबे अधिक कथिल.